सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनाय्या सर, गाव तोळनूर, तालुका कलकोट, जिल्हा सोलापूर. पेपर क्रमांक 1 महाराष्ट्र सेट परीक्षा 2026. पेपर क्रमांक 1 युनिट 1 टीचिंग aptitude या युनिटाच्या आधारित 100 महत्वाचे कन्सेप्ट आहे. कृपया बोर्डवर लिहिलेले कन्सेप्ट आपण आपल्या नोटबुकमध्ये कलर पेनने लिहा आणि त्याचं रिव्हिजन करा. आता 42वा कन्सेप्ट बघूया. A characteristic of a traditional teaching support system. ट्रेडिशनल म्हणजे जुन्या पद्धतीचा, टीचिंग अध्यापन, सपोर्ट त्याला आधारित, सिस्टीम म्हणजे पद्धती, अध्यापनासाठी त्याला सपोर्ट करणारे पारंपरिक पद्धतीचा घटक कोणता आहे? तर ए ब्लॅकबोर्ड अँड अ चॉक. आपला जो फळा आणि खडू, फळाखडू हे जुन्या पद्धतीचा टीचिंग एड्स आहे. दुसरं मी जे वापरतो हे जुन्या पद्धतीचं. आता ऑनलाईन टीचिंग सपोर्ट सिस्टीम कशासाठी म्हटलं पाहिजे, काय त्याच्यामध्ये वापर करतात? व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट फॉर अ सायन्स क्लास. आता सायन्स शिकवत असताना किंवा सायन्सचा संबंधित प्रयोग करत असताना ऑनलाईन पद्धतीनं जर आपण प्रयोग केलो किंवा ऑनलाईन पद्धतीचा सायन्सचा कन्सेप्ट समजून घेतलो तर व्हर्च्युअल रियालिटी ऑनलाईन टीचिंगचा घटक आहे. आणि ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, कितीतरी आपण क्लासेस बघताय इतर गुरुजनांचा, ज्यांनी ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह बोर्डचा वापर करून, डिजिटल बोर्डचा वापर करून कन्सेप्ट सांगतात. ते ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह बोर्ड बघू, तुमचा आशीर्वाद असेल, श्री स्वामी समर्थ चरणीचा त्यांचा आशीर्वाद असेल तर मीही व्हाईट बोर्ड घेण्याचा प्रयत्न करतो. एक कॉम्प्युटर बेस्ड सिम्युलेशन, कॉम्प्युटरच्या आधारित आपण विषय एक्सप्लेन करत राहिलो तर त्याला ऑनलाईन टीचिंग सपोर्ट असे म्हणतात. 44वा एक कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लर्नर ऍट द अंडरस्टँडिंग लेवल. जे 3 लेवल्स आहे, एक मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. इथं जो अंडरस्टँडिंग लेवल आहे, या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर लर्नरचं वैशिष्ट्य, लर्नर कॅन एक्सप्लेन अ कन्सेप्ट इन देअर ओन वर्ड्स. जो काय शिकवलेला असतो, काय शिकलेला असतो तो स्वतःच्या शब्दात तो एक्सप्लेन करू शकतो, जे अंडरस्टँडिंग झालेलं आहे म्हणून. 45वा कन्सेप्ट कॉग्निटिव्ह ग्रोथ मॉडेल. कॉग्निटिव्ह म्हणजे ज्ञानात्मक, ग्रोथ म्हणजे विकास, मॉडेल म्हणजे नमुना. ज्ञानात्मक विकास नमुना हे कन्सेप्ट पियाजे यांनी सांगितलेले आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट 46वा ऍडव्हान्स म्हणजे आधुनिक, ऑर्गनायझर म्हणजे संघटक, नमुना मॉडेल म्हणजे नमुना, आधुनिक संघटक नमुना ही कन्सेप्ट सांगितलेली आहे आसुबेल यांनी. आसुबेल. आता 47वा कन्सेप्ट ॲबिलिटी टू व्हिज्युअलाइज ऑब्जेक्ट अँड डायमेन्शन्स म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये ॲबिलिटी असतो, म्हणजे सामर्थ्य आहे. कशाची सामर्थ्य? व्हिज्युअलाइज ऑब्जेक्ट. व्हिज्युअलाइज म्हणजे पाहणे, डोळ्यात पाहणे, तो चित्र डोळ्यात पाहिले म्हणजे तो आपल्या परिसरातील, आपलं एन्व्हायरमेंट मधील, आपल्या आजूबाजूतील वस्तू, व्यक्ती, घटना पाहून ते आपलं मेमरीमध्ये स्टोअर करायचं. व्हिज्युअलाइज तो दृश्य आठवायचं. वस्तू, व्यक्ती, घटनांची, परिसरामध्ये असलेले वस्तू, व्यक्ती, घटना बघून लक्षात ठेवणं म्हणजे स्पेटियल इंटेलिजन्स. दृश्य आणि प्रादेशिक बुद्धिमत्ता. 48वा 6% ऑफ GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन अलोकेशन टुवर्ड एज्युकेशन बाय NEP 2020. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या अंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये जीडीपीच्या 6% खर्च शिक्षण क्षेत्रामध्ये केला पाहिजे असे NEP 2020 सांगतात. अप टू ग्रेड 3 NEP 2020 aims to achieve universal foundational literacy and numeracy by 2025. आता NEPच्या अंतर्गत मध्ये 2025 पर्यंत
क्लास 3 पर्यंत जो तिसरीचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला युनिव्हर्सल नंबर्स, फाउंडेशनल लिटरसी, जे त्याला एक मिनिमम एवढा शब्द यायला पाहिजे, लिखाण करता यायला पाहिजे, वाचन करता यायला पाहिजे, जोड शब्द लिहिता वाचन करता यायला पाहिजे, गणिताची बेसिक क्रिया करता यायला पाहिजे, बेरीज करणे, वजाबाकी करणे, हे जो बेसिक क्रिया आहे छोटे विद्यार्थ्याला यायला पाहिजे अशी एनईपी सांगतात. क्लास कुठल्या वर्गापर्यंत? 3री पर्यंत. आता 50वा कन्सेप्ट आहे सिमॅन्टिक मेमरी. म्हणजे काय? सिमॅन्टिक म्हणजे शब्दांचा अर्थ, मेमरी म्हणजे लक्षात ठेवणे. शब्दांचा अर्थ लक्षात ठेवणे हा मेमरी जो आहे हे कशाचे संबंधित आहे? इट इज अ मेमरी ऑफ फॅक्ट, कन्सेप्ट अँड नॉलेज. एखाद्या घटनाबद्दल लक्षात ठेवणे, एखाद्या संकल्पनाबद्दल लक्षात ठेवणे, आणि सिमॅन्टिक आपलं नॉलेज, ज्ञानाचा आठवण करून घेणे, हे सिमॅन्टिक मेमरीमध्ये येतात. धन्यवाद, नमस्कार. संगीता